नमस्कार मंडळी. तर हे बघा, आम्हाला मोटर चालू केली पण आम्हाला बारच लावता येईना. त्याच्यामुळं मग आता माझ्या धीरांना बोलवलं आहे बारं द्यायला. तर निम्मी मोटर चालू केली आणि निम्मी तशीच राहिली ना. आरू कंटाळून तिकडे निघून गेला आहे. बघा कसा रुसला आहे. आणि मला पण काही जमाना. तर आम्ही काय एवढं जास्त काय पाणी भरत नाही, तर तो भरतात. त्याच्यामुळं मग आम्हाला पण एवढी मोटर चालू करणं ते जमत नाही. तरी आम्ही एक खांड भरत आणलं आहे तिकडून कपाशीचं. तर आता इकडचं एक हे खांड राहिलं आहे. तर येऊ राहिले ती. तर मलाच तळून गेला तिकडं की तुला पाणी भरता येत नाही, नीटनेटकं तू शिकली का नाहीस. तर मी भरत असते दरवेळेस, पण मध्ये मी आजारी होते त्याच्यामुळे गहू होता तर अख्ख्या गव्हाला पाणी त्यांनीच भरलं. तर हे बघा, इकडं आमचा घास आहे, इकडं गिन्नी आहे आणि इथं कपाशी लावली आहे. तर कपाशी 4-5 दिवस झाले तेव्हाच लावली होती. 4-5 म्हणजे 7-8 दिवस तरी झाले असतील. पण त्यानंतर खूप पाऊस आला, त्याच्यामुळं मग पावसाने सगळी दबून गेली. आणि आत्ता मग आम्ही सांडवली आणि म्हटलं पाणी द्यावा, कारण पावसाचा काय भरोसा नाही आहे. तर येतीलच आता. हे बघा, आमच्या वावरात डीपी आहे. तर अगोदर दुसरी डीपी होती, ती नुसती सतत जळायची. त्याच्यामुळं मग आता आम्ही आमच्या वावरातच स्पेशल घेतली. 4-5 जणांची आहे, 4-5 जणांची मिळून आहे. तर मग आता काय एवढं काय प्रॉब्लेम येत नाही डीपीचा. बघा, अर्णव राग आला आहे आणि तिकडे जाऊन बसले.